नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिक्षक भरतीसाठी गणितीय प्रक्रिया, गणितीय कला घटक असे प्रश्न विचारले जातात. या घटकावर आपल्याला प्रश्न अगदी बेसिक असतात, पण ॲक्च्युली ते प्रश्न वाचून समजून घेऊन सोडवायची कॅपॅसिटी आपल्याजवळ नसते बऱ्याच जणांजवळ, आणि ते गणित अगदी क्रिटिकल वाटायला लागतात. पण प्रत्यक्ष पाहता ते गणित हे एकदम बेसिकवर कन्सेप्टवर अवलंबून असतात. ते बेसिक कन्सेप्टवर असतात आणि आपल्याला ते समजतच नाही कोणत्या टॉपिकमधून आपल्याला प्रश्न विचारलाय, आणि आपण त्याच्यावर 100% उत्तर चुकत असतो. जर विचार केला शिक्षक भरती बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणितीय प्रक्रिया किंवा जे की शिक्षक भरतीला गणित विचारलं जातं, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मोठे लाईन खूप मोठे दिलेले आहेत, माहिती जास्त दिलेली असते. गणित जर सोडवून त्याचं उत्तर काढायचं असेल तर अगदी 30 सेकंदापेक्षा खूप कमी कालावधी लागत असतो. त्यातलेच काही गणित आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर बेल आयकॉनची घंटा, तसेच आपलं सबस्क्राईब हे लाल बटन इकडे दिसतंय ते बटन दाबायचं आहे आणि प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सतत तत्पर राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग मित्रांनो पाहू, नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतात, नैसर्गिक संख्या काय असतात ते पाहू. नैसर्गिक संख्या यालाच इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर म्हणतात. जे की व्यवहारामध्ये वापरले जातात त्यांना नॅचरल नंबर म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि त्या नैसर्गिक संख्या आहेत 1, 2, 3 आणि अनंतापर्यंत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या या घटकावर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल? तर नैसर्गिक संख्या या घटकावर जर प्रश्न काय विचारणार, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? लहान कोणती हो? मग लहान ही सर्वात एक ही नैसर्गिक संख्या आहे, आणि तुम्हाला मोठी संख्या सांगता येत नाही. ती किती मोठी असू शकते, त्याच्यामुळे मोठ्या संख्या सांगता येत नाही हे उत्तर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पूर्ण संख्या आणि त्याला जोडून असते पूर्णांक संख्या, आणि याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आज हे 3च कन्सेप्ट व्हायचे आपल्याला. पूर्ण संख्यामध्ये लक्षात घ्या 0, 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 डॅश, म्हणजे आपल्याला 0, 1, 2, 3, 4, 5 आणि अनंतापर्यंत पूर्ण संख्या आहेत, याला काही लिमिट नाही, याला पण लक्षात घ्या. त्यानंतर पूर्णांक संख्यामध्ये 0, -1, -2, -3 या बाजूला, आणि 1, 2, 3 अशा पूर्णांक संख्या आपल्याला अनंतापर्यंत, इकडं पण अनंत तिकडं पण अनंत, त्याला पण पूर्णांक संख्या असे म्हणतो. आता या घटकावर प्रश्न कशा पद्धतीने विचारतात, स्कॉलरशिपच्या पोरांना हे प्रश्न पटापट सोडवता येतात, पण आपल्याला इथे कन्फ्युज होऊ शकतं, किंवा आपला गणित विषय आहे त्या विद्यार्थ्यांना आरामशीर हे प्रश्न क्रॅक होतात, पण आपण परीक्षेमध्ये गोंधळलेला असतो अशा प्रश्नामध्ये. आता या घटकावर जर तुम्हाला प्रश्न केला, पहिलाच प्रश्न घेऊ याच्यावर, या घटकावर पहिला प्रश्न असा आहे बघा. आता बरेच प्रश्न आहेत याच्यात, वेगवेगळे प्रश्न तुम्हाला निदर्शनास येईल. प्रश्न लिहितो, आन्सर कसं काढायचं ते सांगतो. 2, 7, 8, 5, 9, 1. 2, 7, 8, 5, 9, 1. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून, यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून, यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानच्या मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या संख्येची दुप्पट किती म्हणून विचारलेलं आहे. आणि मित्रांनो, इथं ऑप्शन सुद्धा मी तुम्हाला देतो. इथं ऑप्शन काय दिलेले आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे 14, दुसरा ऑप्शन आहे 10,
तिसरं ऑप्शन आहे 16 आणि चौथं ऑप्शन आहे 18. आता समजा तुम्हाला या संख्येपैकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, कोणती येऊ शकते रे? आता एवढ्या संख्या आहेत, आपण जंबल व्हायचं नाही. आता मोठ्या संख्येकडून उतरता क्रम लिहून टाकायचं सरळ सरळ. बघा इथे मोठी संख्या काय उतरत जातलेल्या संख्या 9, 8, त्यानंतर 7 आणि 5. आता एकक स्थानी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या संख्येची दुप्पट. आता मित्रांनो ही संख्या तयार झाली 9875. ही संख्या तयार झाली, किती आहे? 4 अंकी आहे. या संख्या एकदाच वापरून आपल्याला काय 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार केलेली आहे आपण. आता एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची, संपला विषय. म्हणजे एकक स्थानी काय आहे? 5 गुणिले 2 बरोबर 10 उत्तर करेक्ट असेल. विद्यार्थी मित्रांनो 10 उत्तरला करेक्ट आन्सर देणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न समजतच नाही. आता हा सुद्धा परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे बरं का मित्रांनो. आपण जे काही टॉपिक वाईज परीक्षेला विचारलेले प्रश्न घेत असतो, लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न घ्या लगेचच. अशाच पद्धतीने वेगवेगळा काय प्रश्न विचारला होता, जे की आपल्या संख्याने या घटकावरच अवलंबून होता. 4 अंकी मोठ्यात मोठ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्येत एक अंकी लहानात लहान एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या मिळवल्यास नैसर्गिक संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असलेल्या येणाऱ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असलेल्या फक्त वाचायलाच वेळ लागतो मित्रांनो. प्रश्न समजून घेतला असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती असं विचारलेलं आहे. अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? किमतीतील फरक किती? क्वेश्चन मार्क. स्थानिक किमतीतील फरक किती? 4 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती असं विचारलेलं आहे. आता या प्रश्नाचं तुम्हाला काय करायचंय? उत्तर काढायचं आहे. आता याचं बघा ऑप्शन आहे 0, 10, त्यानंतर 100, त्यानंतर 1000. गोलमाल आहे बाई, गोलमाल आहे असं म्हणावं लागेल याला. आता बघा मित्रांनो गणित वाचून घ्यायचंय परिपूर्ण व्यवस्थितरित्या. वाचल्यानंतरच गणित अर्ध समजणार आहे. लक्षात घ्या काय म्हटलंय? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते? नैसर्गिक संख्या 4 अंकी 9999. एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या मिळवल्यास एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? एकच आहे मित्रांनो. काय? एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे हे माहित असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मिळवल्यावर ऑटोमॅटिक 5 अंकी संख्या तयार होईल. 1 2 3 4 5 झाले. आता एकक स्थानी काय आहे बघा? हजार व दशक स्थानी असलेल्या अंका एकक, दशक, शतक, हजार. हा झाला 0. आणि बघा दशक स्थानी एकक, दशक मिळवल्यास आता याच्यातील फरक 0 मधून 0 जातच नाही. संपला विषय. उत्तर 0 येणं गरजेचं आहे का? म्हणजे आपल्याला
परीक्षा काय करते, आपण किती ज्ञानी आहोत, आपल्याला नैसर्गिक संख्या माहीत आहे का, आपण चुकीचं उत्तर, शून्य उत्तर असू शकत नाही असं वाटतं काही जणांना, पण त्याचं या ऍक्च्युअली कसं उत्तर आहे, शून्य उत्तर आहे. एकक, दशक, शतक, हजार. आणि जर विचार केला एकक, दशक, शतक, हजार, ह्या हजारामध्ये बघा हजार आणि दशक यातला फरक जर विचारात घेतला तर शून्य हा फरक येतो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 3 नंबरचा प्रश्न काय विचारलाय, म्हणजे वेगवेगळ्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत बरं का मित्रांनो, हे म्हणजे परीक्षेला विचारले आलेलेच प्रश्न आहेत हे सर्व. म्हणजे आपण जेव्हा तयारी करतो तर प्रश्नपत्रिकेतले प्रश्न बाजूला काढून टाका की मला कोणते प्रश्न जमत नाहीत, मला कोणत्या प्रश्नावर अभ्यास करणं गरजेचं आहे, ते प्रश्न तुमच्या एका वहीमध्ये लिहिलेले असावेत. कारण त्याच्यामधून काय होतं आपला की आपल्याला जे जमत नाही त्याचा अभ्यास करता येतो. नसतं आपण जे काही गणिताचं पुस्तक घेतलं एकाकडून पाठ केलं जमत नाही, गणिताला प्रॅक्टिस लागते. मागच्या वर्षी काय विचारलं, या वर्षी काय विचारलं ते महत्वाचं असतं. खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती, खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती, खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती. बघा ऑप्शन आहे 0, 1, त्यानंतर -1 आणि चौथा ऑप्शन आहे -10. उत्तर काय येऊ शकतं. आता मित्रांनो पूर्णांक संख्या माहित असणं गरजेचं आहे. पूर्णांक संख्या कशा तयार होतात ते तुम्हाला माहित असणं. धन पूर्णांक, ऋण पूर्णांक असे वेगवेगळे गट पडतात. म्हणजे बघा पूर्णांक संख्या माहित आहेत, 0 इथं असतं, 1, 2, 3, 4 याला धन पूर्णांक म्हणतात, बरोबर. याला धन ऋण पूर्णांक संख्या म्हणत असतात बरं का. 0ला धन ऋण पूर्णांक संख्या म्हणतात किंवा काही म्हणून पण नका, काही फरक पडत नाही. -1, -2, -3, -4. आता मित्रांनो हाही बाजू कशी आहे, या शून्यापेक्षा लहान आहे, बरोबर. -1, -2, -3, -4, -5. मग उत्तर काय घेणं गरजेचं आहे आपलं, सर्वात खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती, तर सर्वात लहान पूर्णांक संख्या -10 आहे हे माहित असणं गरजेचं होतं. आणि याचं उत्तर काय आहे, -10 आहे. त्यानंतरचा प्रश्न काय विचारलाय बघा, दोन 2059 2059 2059 हे अंक प्रत्येकी हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती, वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. क्वेश्चन मार्क. खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न बरेच विद्यार्थी कन्फ्युजनमुळे किंवा टाइम पुरला नाही यामुळे चुकत असतात. लक्षात घ्या आता काय म्हटलंय, 2059 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान
5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती? आता विचारले आपल्याला सर्व अंकातील बेरीज किती. कन्फ्यूज व्हायचं नाही या प्रश्नामध्ये. आता याचे ऑप्शन होते बघा 27, 28, 29 आणि 30. आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कशी तयार होते रे? 9, त्यानंतर 8, त्यानंतर 5, नंतर 2 आणि 0. 9, 8, 5, 2, 0. आता लक्षात घ्या इथे फक्त 0 शेवटी आहे, 0ला गाळून चालत नाही. लक्षात घ्या 20, 5, 8, 9 असं करावं लागेल आपल्याला. बरोबर 20, 5, 8, 9 सेंटरमध्ये 5 असणार आहे, काहीच फरक पडणार नाही. ओके. आता या अंकांची काय करायचे आपल्याला? वजाबाकी करायची. या अंकाची काय करायचे? वजाबाकी करून घ्या. 10 मधून 9 गेले, 1 राहिला. 11 मधून 8 गेले, 3 राहिले. त्यानंतर 11 मधून 4, 14 मधून 5 गेले, 9 राहिले. 7 मधून 0 गेले, 7 राहिले. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. आता मित्रांनो हा झाला फरक. हा काय झाला? फरक झाला. आता यांची बेरीज, यांची काय विचारले? बेरीज विचारले. यांची बेरीज बघा 3 आणि 1 4, 9 4 13, 13 आणि 7 13 आणि 7 20, 20 आणि 7 27. आणि उत्तर आहे का हो 27? तर याच्यातील उत्तर करेक्ट काय आहे? 27. आता बघा 7वीचं पोरग सुद्धा आपलं गणित जर वाचता आलं तर हे गणित चुकेल का? अजिबात चुकणार नाही. गणित वाचायचं आणि सोडवायचं, याच्यामध्ये काही वेगळं आहे का सांगा मला? काही एक वेगळं नाही. आपल्याला फक्त ही जर संख्या चुकलात उत्तर चुकलेलं असेल, ही संख्या चुकलात उत्तर चुकलेलं असेल, वजाबाकी करताना चुकलात उत्तर चुकलेलं असेल. म्हणजे ॲक्युरसी आपल्याला स्टेप बाय स्टेप कशी करायचे? कॅप्चर करायचे आणि मिळवायचे. ॲक्युरसी जेवढी तुमची गणितामध्ये शार्पनेस आहे, तुम्ही जे काही क्रिया करताय, बरोबर क्रिया करताय का चूक करताय, हे जर तुम्हाला कळालं तर प्रश्नाचं उत्तर चुकत नाही फायनली, आणि कन्फ्युजन सुद्धा होत नाही. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. एकशे 35/42. 135/42 या संख्येचे दशांश, या संख्येचे दशांश रूप खालीलपैकी कोणते? दशांश रूप खालीलपैकी कोणते? आता खालीलपैकी दशांश रूप ओळखायचे आहे आपल्याला. त्यातलं पहिलं ऑप्शन आहे बघा 3.24, 3.214 डॅश डॅश पहिला ऑप्शन आहे. त्यानंतर 3.2148 डॅश डॅश पुढे आवृत्ती आहे बरं का. 3.214, 3.2142857 5 7 आणि पुढे डॅश डॅश डॅश, आणि इथे पण डॅश नाही, इथे खंडित झालेलं आहे. ए नंबर, बी नंबर, सी नंबर आणि डी नंबर. तर विचार करा आता 135/42 करायचं आहे आपल्याला. 42 करायचं, 135/42 करायचं आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या 5 आणि 3 किती रे? 8, 8 आणि 1 9, 4 आणि 2 किती? 6. लक्षात आलं. आता या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? 6 3 ने भाग जातो का? यस. 3 1 3, उरलं किती? 1 उरलं. 3 चौक 12. त्यानंतर बघा 3 दुनी 6, 3 चौक 12, 3 5 15, 14 1 14, 14 दुनी 28, 14 त्रिक 42. 3 फिक्स झाला, 3 फिक्स झाला, 3 फिक्स झाला, 3 फिक्स झाला. डन डन डन. ओके 3 फिक्स झाला म्हणजे चारही ऑप्शन मध्ये आपल्याला पूर्णांक मध्ये 3 दिसतंय. 14 1 14, 14 त्रिक 42, उरलं किती रे? 3 उरतात. ओके 30 झालं. त्यानंतर बघा 14 1 14, 14 दुनी 28, 2 फिक्स झाला बरं का. 14 दुनी 28, 2 फिक्स, 2 फिक्स, 2 फिक्स, 2 फिक्स. एक नजर टाकायची. परत 2 राहिलं. काय राहिलं? 14 दुनी 28, 3 राहिलं होतं, परत 2 राहिलं. बघा 14 1 14, परत 1 फिक्स झाला, 1 फिक्स झाला, 1 फिक्स झाला, 1 फिक्स झाला, परत 14 1 14,
आता राहिलं काय रे, 6 राहिलं. 14 एक 14, 14 दुनी 28, 14 त्रिकोण 42, 14 चोक 56, 14 चोक 56, 14 चोक 56, 14 चोक 56. ह्या बघा 4 4 4 4, 14 चोक 56, 4 उरलं. आता परत काय झालं, 4 उरलं, झालं 40. झालं काय, 40 झालं. 14 14 चोक 56, 40 झालं. 14 एक 14, 14 दुनी 28, 14 दुनी 28. 2 2 कुठं आहे, इथे एक 2 आहे आणि बाकी कोणत्याच ऑप्शन मध्ये 2 नाही. 14 दुनी 28, ऑप्शन नंबर 4 करेक्ट असेल. पुढे करायची गरजच नाही. काय, पुढे करायची गरजच नाही. जोपर्यंत आपण ऑप्शनवर नजर ठेवा तुम्ही, अशा प्रश्नामध्ये ऑप्शनवर नजर ठेवायची आहे. म्हणजे या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकात बनवताना या उत्तराकडे नजर असणं गरजेचं आहे. पूर्ण केलं आणि याच्यातच सापडलं नाही, याला काय अर्थ आहे, याला कुठलाही अर्थ नाही. त्यामुळे पूर्ण करा आणि यातलं एक निवडा. यातलं आपलं मिळतं जुळतं आहे का, बस संपला विषय. इथं जर आपण ॲक्युरेट असो तर आपला चौथा ऑप्शन अजिबात कधीच चुकणार नाही, लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न बघू. त्यानंतरचा प्रश्न काय विचारलाय बघा. शून्य 1 2 3 4 5 6 7. यस, 0 1 2 3 4 5 6 7. 0 पासून 7 पर्यंत अंक मोजलेले आहेत. यापैकी कोणताही अंक एकदाच वापरून, यापैकी कोणताही अंक एकदाच वापरून कोणताही अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी 5 अंकी मोठ्यात मोठी 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा. व लहानात लहान संख्या तयार करा. व लहानात लहान संख्या तयार करा. दोन्ही संख्येची बेरीज करा. दोन्ही संख्येची बेरीज करा. दोन्ही संख्येची बेरीज करा. आलेल्या बेरजेतील 1000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती. आलेल्या बेरजेतील आलेल्या बेरजेतील 1000 स्थानी असलेल्या 1000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती. अंकाची स्थानिक किंमत किती. फक्त वेळ घालवण्यासाठी हा प्रश्न असतो बरं का. स्थानिक किंमत किती. 1000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती. आता मित्रांनो लक्षात घ्या, 5 अंकी संख्या तयार करायची आहे आपल्याला. किती, 5 अंकी. 5 अंकी मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करा. लहानात लहान एक करायचे, मोठ्यात मोठी एक करायचे. आणि बघा याचं उत्तर आहे 4000, 5000, 4000, 5000, 6000 की 7000. एकदम मटेरियल कोणतं आहे, हे शिक्षक भरतीचं मटेरियल आहे बरं का. जे शिक्षक भरती करतायत त्यांना आवर्जून विचारले जातात असे प्रश्न, कारण जास्त वेळ त्यांचा दवडला गेला पाहिजे या दृष्टीने. ओके, तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे. मोठ्यात मोठी 7 6 5 4 3 दंडनाडन. पुन्हा इथे 1 0 लहानात लहान बघा 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5. संपला विषय. यांची काय करायला सांगितले, आपल्याला बेरीज करायला सांगितलेलं आहे. यांची काय करा, बेरीज करा असं सांगितलेलं आहे. बरोबर, यांची काय करा, बेरीज करा. तर बेरीज काय येते, 7 7 7, त्यानंतर 6 आणि 8. ओके,
झालं तयार. आता काय म्हटलंय, कोणत्या स्थानावरील हजार स्थानी, एकक, दशक, शतक, हजार. उत्तर काय असेल रे मग? स्थानिक किंमत आहे 6000. याचं स्थान किती? 1 2 3 सोडून आहे. 6च्या पुढे 1 2 3 शून्य दिल्यानंतरच 1000 होतं, म्हणजेच उत्तर काय असेल? 6000 हे याचं करेक्ट उत्तर असेल. अशा पद्धतीने अशा प्रश्नांचं सोल्युशन करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू. अगदी बेसिक आहे, काही जणांना येत पण असेल, काही जणांचं कन्फ्युजन होत असेल. कन्फ्यूज होऊ नका, कारण मित्रांनो हीच पद्धत आहे अभियोगितीची. हीच पद्धत काय आहे? अभियोगितीची आहे. ज्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून जॉईन करायचं असेल, या संपर्क क्रमांकावर शक्यतो व्हॉट्सअप करा मित्रांनो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून डिटेल माहिती मिळवू शकता. बेसिक ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता तुम्ही, याला ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता. घ्या गणित. त्यानंतर 4 3 5 8 4 3 5 8 7 2 7 2 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील 5 अंकी लहानात लहान संख्येतील शतक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत बघा, दर्शनी किंमत. आता याच्यामध्ये वेगळं शिकायला भेटेल. दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल? वजाबाकी किती येईल? आणि याचे उत्तर बघा काय दिले. 196, त्यानंतर 296, त्यानंतर 396 आणि चौथा ऑप्शन ऑफकोर्स 496. आता काय म्हटलंय, या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील शतक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाच्या दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल? क्वेश्चन मार्क असं दिलेलं आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, लहानात लहान संख्या तयार करायची 2 3 4 2 3 4 5 7 झाली का हो? 5 अंकी 23,457 झाली का? झाली 5 अंकी. त्यानंतर बघा शतक स्थानी म्हटले का रे, त्याच अंकाच्या दर्शनी किंमत विचारले. शतक स्थानी असलेल्या एकक, दशक, शतक हे झाले 400. स्थानिक किंमत किती झाली? 400. आणि येथे काय झालं? 457. काय झालं? 457. म्हणजे बघा दर्शनी किंमत काय येईल याच्यातली? 4 येईल. बरोबर, दर्शनी किंमत काय आली? 4 आली. आणि स्थानिक किंमत काय आली? 400 आली. बरोबर, दर्शनी किंमत काय आली? फक्त 4च आहे ना रे, याचं दर्शन काय आहे? 4 आहे. म्हणजे यातलं 457 पैकी 400 घेतलं आपण आणि दर्शनी किंमत जर विचारात घेतली तर 4 घेतलं. 400 मधून 4 वजा केले 396 हे उत्तर आपलं करेक्ट असेल. आणि मित्रांनो आपल्याला दर्शनी किंमत म्हणजे हे पण कन्सेप्ट कळाली असेल. दर्शनी किंमत म्हणजे त्या स्थानावर कोणता अंक आहे
तीच किंमत म्हणजे दर्शनी किंमत लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला दर्शनी किंमत 4 ठेवून 400 मधून 4 गेले 396 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. तर बघा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माहिती पूर्ण असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणारा प्रत्येक व्हिडिओ शिक्षक भरतीची माहिती घेऊन येणारा असेल, स्पर्धा परीक्षेची माहिती घेऊन येणारा असेल. त्यामुळे तुम्हाला आपल्या युट्यूबशी जोडल्यानंतर कुठलंही नुकसान होणार नाही, तर फायदाच होत जाणार आहे पुढे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक पासून जे की महिला दिनानिमित्त 8 मार्च दिनानिमित्त खास ऑफर सहित जी की बॅच लॉन्च करत आहोत शिक्षक भरतीसाठी, त्या बॅच मध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. या व्हॉट्सअप नंबरवर 3 PM वाजता आपलं रेग्युलर बुद्धिमत्ता गणित या विषयाचं लेक्चर असतं बरं का. बुद्धिमत्ता गणित भूमिती या विषयाला सुद्धा आपण सोडणार नाही, कारण भूमितीचे सुद्धा काही घटक आपल्याला विचारले जातात. 3 PM वाजता बुद्धिमत्ता गणित भूमिती या सर्व विषयाची एकत्रित तयारी करून घेतली जाईल तुम्हाला. आणि येणाऱ्या आगामी शिक्षक भरतीमध्ये तुमचं टार्गेट असलं पाहिजे 150 गुण घेऊन येणाऱ्या आगामी भरतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सामील व्हायचं आहे. आता सर्वांचा प्रश्न आणि प्रत्येक कमेंट मध्ये दिसणारा प्रश्न म्हणजे सर शिक्षक भरती कधी होईल? अधिवेशन चालू आहे मित्रांनो सध्या. एप्रिल महिन्यामध्ये घोषणा झाली तरीही मे किंवा जून मध्ये तुमची एक्झाम डेट फिक्स होणार आहे, म्हणजे आहेच लक्षात ठेवा. मे किंवा जून मध्ये एक्झाम डेट फिक्स होणार आहे. टीईटी परीक्षेचा जर विचार केला, टीईटीचा आणि शिक्षक भरतीचा काही एक मात्र संबंध नाही. त्यांना टीईटी म्हणजे आन्सर की लावूनच परीक्षा घ्यावा असं काही नाही. एप्रिल महिन्यामध्ये शिक्षक भरती घेऊ शकतात, मागील विद्यार्थ्यांना चान्स मिळू शकतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.